पोलीस मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 10वी व 12वी मध्ये उत्तम यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। तसेच 2025 ते 2026 या कालावधीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस मित्रांचाही विशेष सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक गुन्हे उमेश गित्ते, डॉक्टर हितेश एच.व्ही. सोलंकी, बशीर अहमद शेख, नूरजहां बशीर शेख, अमीन नदाफ, राजेश भराटे आणि वैशाली अभिमन्यू ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती। आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या मॅडम नूरजहां बशीर शेख, त्यांचे मिस्टर बशीर शेख यांच्या प्रेरणेतून, यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हा 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी या ठिकाणी मी लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या वतीनं मी विशेषतः या दोघांचे आभार यासाठी मानतो की ज्या ठिकाणी आपण सर्व गुन्हेगारी विश्व, लहान मुलांमध्ये जी ज्युवेनाईलमध्ये म्हणजे जे विधी संघर्षग्रस्त बालक म्हणतो आपण, जे लहान मुलांच्या डोक्यामध्ये जर शिक्षण नसेल तर त्यांची आपोआप पावलंही गुन्हेगारीकडे आणि नशेकडे वळतात। म्हणून या ठिकाणी शिक्षणाचा एक प्रसार करणं, शिक्षणाविषयीची विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आवड निर्माण करणं हे आवश्यक काम आहे या ठिकाणी। म्हणून आता जी लहान मुलं आहेत त्यांना लहान वयातच ज्यावेळी तुम्ही शिक्षण असेल, महापुरुष असतील, महान व्यक्ती असतील, या समाजामध्ये आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपल्या माता भगिनींचा आपण आदर कसा ठेवला पाहिजे या गोष्टी आपण जेव्हा त्याच्या मनामध्ये बिंबू सांगू, तो जेव्हा तुमच्याकडे बघून तो आचरण करेल तेव्हा तो उद्याचा खऱ्या अर्थानं सुद्धा नागरिक घडल्याशिवाय राहणार नाही। म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या विकासासाठी आणि त्यांना दिशा देण्यासाठी एक करिअरची दिशा आहे, भविष्यामध्ये काय करावं, MPSC आहे, UPSC आहे, वेगवेगळ्या प्रायव्हेट क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी आहेत। आपण पुण्यासारख्या कॉर्पोरेट शहरामध्ये राहतो, या ठिकाणी विविध सॉफ्टवेअर कंपन्या आहेत, या ठिकाणी असंख्य तुम्हाला नोकरीची उपलब्धता आहे, परंतु त्यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता असणं आणि तुम्ही त्यासाठी कॅपेबल असणं, पात्र असणं आवश्यक आहे। म्हणून नूरजहां शेख असेल किंवा असतील, बशीर शेख असतील, ही सर्व मंडळी आहेत, या सर्वांनी त्यांचे पोलीस मित्र मंडळातील सर्व सहकारी आहेत, त्यांनी एक अत्यंत स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवला आहे। आपल्या सर्वांचं सहकार्य आहे, तुम्ही आम्ही सर्व आपण या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी आहोत, म्हणजे आपण त्यांच्या सोबत आहोत, या चांगल्या कामामध्ये आम्ही कायम आपल्या सोबत आहोत। आमचं लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन असेल, आपल्याला ज्या या चांगल्या कामामध्ये, विधायक कामामध्ये आम्ही नेहमी आपल्यासोबत आहेत। गुन्हेगारांविषयी आम्ही नेहमी कठोर आणि कडक भूमिका आमची असते, त्यासोबतच आम्ही चांगल्या प्रकारे आमची भूमिका असते। या विद्यार्थ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी एवढंच घेऊन जावं की आपण काहीतरी चांगलं या ठिकाणाहून बनावं, एक देशाचं चांगला नागरिक बनावं। करिअरच्या असंख्य वाटा तुम्हाला असतील, तुम्ही इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा किंवा अजून काय करायचं ते करा, इव्हन कुठला जॉब करा किंवा आपला व्यवसाय करा, छोटा मोठा जे असेल ते, परंतु ते करताना आपल्या मनामध्ये आपण या समाजाचं, आपल्या आईवडिलांचं काहीतरी देणं लागतो, या समाजासाठी आपण काहीतरी उत्तरदायित्व आपलं आहे ही भावना आपल्या मनामध्ये कायम असावी। आपल्या समाजामध्ये यांच्यासारखी चांगली काम करणारे व्यक्ती आहेत, त्यांचा सुद्धा आपण आदर्श समोर ठेवून आपण समाजासाठी काहीतरी करावं, एवढाच या ठिकाणी संदेश आपण या ठिकाणाहून आपण सोबत घेऊन जावा। इथे 10वी 12वीच्या मुलांचा जो सत्कार झाला, त्यांच्या गुणांचं जे कौतुक केलं गेलं ते बशीर शेख आणि ह्या मॅडममुळं, नूरजहां मॅडम छान कार्यक्रम पार पाडला आणि ते तुम्हाला गेस्ट म्हणून बोलवलं, त्याबद्दल धन्यवाद, सर्वांचे खूप खूप आभार। आज दिनांक 13 जून 2026 रोजी 10वी व 12वीचे जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांना पोलीस मित्र मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले। ह्यावेळेस आपले एरोडा पोलीस ठाणेचे माननीय रवींद्र कदम साहेब, लक्ष्मीनगर पोलीस ठाणे, आणि तसेच आपले उमेश गित्ते साहेब, पोलीस निरीक्षक गुन्हे, लक्ष्मीनगर पोलीस ठाणे उपस्थित होते। त्यांच्या हस्ते 10वी व 12वीचे मुलांना सन्मानित करण्यात आले, ट्रॉफीज, मेडल आणि सन्मानपत्र देऊन। आणि आमचे जे पोलीस मित्र आहे, जे वर्षभर कामं करतात, पण ह्या 2025 आणि 26मध्ये त्यांनी खूप छान काम केलं, त्यांचे चांगले कार्याबद्दल त्यांना पण ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। आणि जे विद्यार्थी वगैरे, त्यांचे पॅरेंट्स सगळेजण येऊन त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि छानपैकी हा कार्यक्रम संपन्न झाला। मला न्यायाधीश व्हायचं आहे, मला IPS व्हायचं आहे, मला IAS व्हायचं आहे, बरोबर आहे, तर तुम्ही आत्ताच निश्चिती करणं गरजेचं आहे। आणि तो जर टार्गेट तुम्ही आता निश्चित केला आणि त्या दिशेने जर तुम्ही प्रयत्न केले तर 100% तुम्हाला ते फळ मिळणार आहे। परंतु आपल्याला आता सरांनी सांगितलं आपलं या ठिकाणी गव्हर्नमेंट हॉस्पिटल, गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये शिपाई व्हावा,
असं एक आपलं सराउंडिंग असतं आपला जो अवतीभोवती परिसर असतो. आता ड्रायव्हर म्हटलं की जरा क्रेज असते चांगली, कुठेतरी भारी गाडी फिरवली असते, त्यामुळे क्रेज निर्माण झाली असते. त्या सराउंडिंग मध्ये आपण राहत असतो. तर आपण झिरो मधून हिरो होऊ शकतो, ही क्षमता फक्त सामान्यामध्ये आहे. जर तुम्ही शाळेमध्ये आज बघितलं असेल तुम्ही, आज सर आहेत सिनियर पी IPS आन्सर स्पर्धा परीक्षेसंदर्भात जे काही लागणार आहे, गेल्या 15-16 वर्षापासून आपलं चालू घडामोडीचं पुस्तक आहे की महाराष्ट्रामध्ये पॉप्युलर आहे. आता सुद्धा पोलीस भरतीसाठी 2-3 पुस्तक आहेत. ते केल्यानंतरच म्हणजे ते पुस्तक जर तुम्ही वाचलं तर 100% पोलीस भरती होणार. ज्यावेळेस मी म्हणजे अभ्यास मी सुद्धा 2 इंटरव्ह्यू MPSCचे दिलेले आहेत. माझी मिसेस आता तहसीलदार झालेली आहे की स्पर्धा परीक्षा हे खूप मोठं साधन आहे, ज्या माध्यमातून तुम्ही मोठे होऊ शकतात. अजून खूप मोठ्या संधी आहेत. मेरे पेरेंट्स नूरजहान बशीर शेख एंड बशीर शेख का एकदम थैंक यू बोलता हूँ. उन्हें एकदम अच्छा मतलब एकदम अच्छा ये करे, तो मैं उनको सब लोग ने हमारी मदद करे. थैंक यू. से दैट थैंक यू कि ये जो फंक्शन ऑर्गेनाइज किया है, जो फ्यूचर जनरेशन है, डी एडिक्शन के बारे में जो खास करके जो यहाँ पे डॉक्टर्स ने इन्फॉर्मेशन दिया, जो पुलिस ने जो यूथ का सोशल मीडिया का जो अवेयरनेस क्रिएट किया, बिकॉज इट्स टुडे कमिटिंग अ क्राइम इज़ वेरी इजी एंड दिस इज़ बेसिकली जो नॉलेज इम्पार्ट किया और जो मोटिवेशन दिया ना, एटलीस्ट इट विल प्रिवेंट देम. बिकॉज आई हैव सीन टुडे पीपल गेटिंग एडमिटेड इन हॉस्पिटल्स फॉर मोबाइल डी एडिक्शन, not for drug de-addiction. And what I liked best about today ना कि सिर्फ वो मेरिट लिस्ट होल्डर्स को नहीं, बाकी सबको पण मोटिवेट किया गया था. दैट वाज द बिगेस्ट पार्ट. मैं कैलाशबेन भट्ट, पुलिस मित्र मंडल में से नूरजहाँ मैडम, उन्होंने ये कार्यक्रम किया, आज बहुत अच्छा किया है और वो बहुत अच्छा करते हैं हर साल और हमारा भी सम्मान करते हैं. और बशीर साहब वो भी ऐसे हमारे सम्मान में वो हमको बहुत रिस्पेक्ट देते हैं और बहुत अच्छा कार्यक्रम करते हैं. हर बार सबकी मदद भी करते हैं, प्रोत्साहन देते हैं हम सबको, इसलिए उनको धन्यवाद बोलती हूँ मैं. जितना हम लोग क्रिमिनल्स टीवी में देख रहे हैं, पिक्चर्स में देखते हैं, और सबसे बड़ा जो चीज़ है ये, इसको क्या बोलते हैं, जैसे हिंदी में या मराठी में बोलेंगे दो धारी तलवार, इसको दो मुंह वाला ये तलवार है, चाकू है. गलत इस्तेमाल कर दिया तो यही तुम्हारे को तकलीफ देगा, इसका सही इस्तेमाल करेंगे तो ये आपको बहुत आगे तक लेके जाएगा. तो जैसा अंकल ने बताया, एक पहला चीज़, आप जहाँ पर भी जा रहे हो, अभी तक आप स्कूल में थे, आप सेफ में थे, उधर मौसी मामा टीचर आपका ध्यान रख रहे थे क्योंकि उनके ऊपर जवाबदारी था. भले आपने उनको कभी इज्जत नहीं दिया, आपने उनको उतना रिस्पेक्ट नहीं दिया, फिर भी उनके ऊपर जवाबदारी था कि आपका बच्चा है, आपने घर तक सही समय पर पहुँचना. अभी जब आप बाहर निकलोगे तभी आपको ध्यान में आएगा कि आप कितना अनसेफ हो. जब आप कॉलेज में जाओगे, जूनियर कॉलेज में जाओगे, तब आपको समझ में आएगा. उसके एक बड़ी चीज़, टीचर और पेरेंट्स, आपको क्या मिल रहा है ये अगर आपको देखना है, कभी आप गुंजन के चौक में जाओगे, सुबह 2 घंटा खड़ा रहना, उधर कितने बच्चे ऐसे हैं कि जिनके अंग पे कपड़े भी नहीं है, पढ़ाई और ये सब स्कूल दूर का रहा, उनको मांग के खाना पड़ रहा है. तो अपना नसीब इतना अच्छा है कि हमको मांग के खाने की नौबत नहीं है. अपने माता पिता, अपने टीचर्स अपने पर उतना अच्छे से ध्यान रख रहे हैं. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले, तर पोलीस मित्रांनाही त्यांच्या कार्याबद्दल गौरवण्यात आले. यावेळी फहिमा अत्तार, रियाज नदाफ, मुकेश गुप्ता, कैलासबेन भट्ट, मुर्तजा हँडी आणि निसार शेख हे पोलीस मित्र उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन नूरजहाँ बशीर शेख संस्थापक अध्यक्ष आणि बशीर अहमद शेख कार्याध्यक्ष यांनी केले. विद्यार्थ्यांच्या यशाचा आणि पोलीस मित्रांच्या सेवाभावाचा गौरव करणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.